यांचा इशारा येतोय. गेम ऑन, ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय उपाध्यक्ष अर्थातच विघ्नेशजी सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत अजय. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय गणेशजी जाधव यांना. माफ करा, गणेश स्ट्राईक वरती आहेत, अजय नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. पहिला चेंडू चांगला होता, उजव्या एसटीच्या अगदी बाहेर आपण पाहतोय की विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूला डिलिव्हर केलं गेलं आणि चेंडू मात्र येतोय निर्धाव. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजाचा फेवरेट बॉल काय असेल ना ॲज मला तो बॉल म्हणजे वाईड यॉर्कर. प्रत्येक गोलंदाजाचं एक स्वप्न असतं की मी माझ्या क्रिकेटिंग करिअरमध्ये सर्वाधिक जास्त चेंडू कुठे डिलिव्हर करायला पाहिजेत, तर ते म्हणजे वाईड यॉर्करच्या माध्यमातून. आणि जेव्हा टप्पा एकदा घावतो ना बॉलरला, त्यानंतर चेंडू जे पडायला लागतात ना, मग फलंदाजांना देखील अवघड जातात हे चेंडू खेळणं. आणि विघ्नेशजींनी आपण पाहतोय की अशाच प्रकारे चेंडू डिलिव्हर केला होता. डॉट बॉलची सांगता झाली, त्याच्यानंतर दुसरा चेंडू थोडासा उसळी देणारा फलंदाजापासून दूर ठेवला गेला. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळते. हवेमध्ये चेंडू असणार. प्रयत्न चांगले केले होते, प्रयत्न जिकरीचे केले गेले होते. एखादा मासा पाण्यामध्ये ज्या प्रकारे सूर लगावतो त्या प्रकारे सूर लगावला होता. चेंडू मात्र हातामध्ये येत नाहीये. टेनिक्सचा बॉल आहे, भरपूर कडक आहे आणि अशा थंडीमध्ये एवढा कडक बॉल हातामध्ये पकडणं एवढ्या वेगवान चेंडूवरती तेवढं सोपं राहणार नाहीये. प्रॉपर तुमच्या हातामध्ये ग्लव्स वेअर केलेले असणं गरजेचं आहे. आणि मी तर एवढंच म्हणेन की जे संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेत, तुम्ही एका गोष्टीचं प्रिकॉशन घ्या की तुमच्या यष्टीरक्षकाकडे ग्लव्स असणं गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील ग्लव्स वापरू लागलेत, ही एक नवीन उत्क्रांती आपल्याला मागील 4-5 वर्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. कारण की याआधी अशा प्रकारची व्यवस्था नव्हती, परंतु टेनिक्सचे बॉल जेव्हा मार्केटमध्ये आले ना, त्याच्यानंतर हे सर्व चित्र बदलले गेले. कारण की टेनिक्सचा बॉल एवढा हेवी असतो आणि एवढा हेवी बॉल जेव्हा वेगाने शूट होऊन हातामध्ये येतो ना, त्यावेळेला हातावरच्या सर्व नसा कंपन करतात, व्हायब्रेट होतात. आणि अशा इजांपासून जर का दूर राहायचंय तर तुमचे प्रॉपर क्रिकेटिंग ग्लव्स असणं गरजेचं आहे. आणि ग्लव्स जेव्हा असतात तेव्हा अवघड कॅच देखील इझी होतात. सामन्याकडे पुन्हा एकदा आपण फोकस करूया. चांगली गोलंदाजी चालली. आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर केलेत. एक फलंदाज बाद झालाय, सॉरी एक धाव जरूर आली आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये चेंडूला सरसावले गेले. स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला रोखलं जात आहे. एक धाव कंप्लीट वेगाने होते. दुसरीसाठी कॉल नाहीये. सिंगल वरती इथे शांत राहावं लागेल. 5 चेंडूंचा होतो खेळ समाप्त आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धाव फलकावरती पाहायला मिळतात. चालू सामना ओम साई हॉलमार्क वर्सेस आपण पाहतो श्रीनाथ 11 या दोन टीमच्या दरम्यान. श्रीनाथ 11 संघाने आतापर्यंत लीग स्टेज मधले 2 सामने खेळलेत. दोन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या वाट्याला पराभव आलाय. या मॅच मध्ये आपला पहिला विजय सुनिश्चित करतील का? एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगला निर्णय म्हणावा लागेल फलंदाजांचा, कारण की मोठे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये थांबलेत आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी सिंगल डबल वरती देखील फोकस करणं गरजेचं आहे. आणि आता हे दोन्ही यस एक बॉल बाकी आहे, एक वाईड होता. आणि अशा परिस्थितीमध्ये स्ट्राईक रोटेट करण्यासाठी काय हवंय? सिंगल आणि डबल. आणि त्या सिंगल डबलच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा विघ्नेश. यावेळेस लाऊड अपील केली गेली होती, परंतु चेंडू हातामधून निसटलाय. सलग दुसऱ्यांदा ही घटना घडते. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 5 धाव फलकावरती येत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक काय अप्रतिमरित्या इथे हाताळलं गेलंय विघ्नेश सूर्यवंशीच्या माध्यमातून. खूप कमी असे गोलंदाज पाहायला मिळतात टीम मध्ये जे पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना एवढी चिंगूस गोलंदाजी करतात. दुकानावरती एखादा कस्टमर यावा आणि त्याच्याबरोबर अगदी मिलीग्राम साठी देखील भांडण करावं, एवढा चोख व्यवहार असतो विघ्नेश सूर्यवंशी यांचा. आणि हाच व्यवहार आता गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चिंगूस गोलंदाजी चालली आहे. 5 धावा त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. नवीन षटक, नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. हवेमध्ये टोलवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, परंतु झेल सुटतोय. परमेश्वर भोसले आलेत बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. परमेश्वर येत आहेत.
हवेमध्ये चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आला जरूर होता, परंतु कॅच कंप्लीट करू शकले नाहीयेत. इथे काय घडतंय? चेंडू हातामधून निसटलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अपेक्षा नव्हती श्रीनाथ 11 संघाच्या खेळाडूकडून अशा प्रकारच्या खेळाची, परंतु हे क्रिकेट आहे, इथे सर्व काही गोष्टी घडतात. धीम्या गतीने टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळत असताना चेंडूला चांगल्या पद्धतीने पिक केलंय. जमिनी लगतचा फटका, 1 रन कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल, चांगले रन बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. याच दरम्यान आपण पाहतो की यश गोल्डचे मालक आदरणीय मालोजी चव्हाण साहेबांचं देखील इथे शुभागमन होते. साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये करूयात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो की मालोजी चव्हाण साहेब, संपतराव कदम साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत. साहेबांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मालोजी साहेब असेल, संपतराव साहेब असेल, या दोन्ही मान्यवरांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. ही संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना त्यांनी देखील खूप मोठं सहकार्य आम्हाला दिलंय. नक्कीच त्यांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. युट्यूब वरती देखील आपण पाहतो की भरपूर सारे क्रीडा रसिक टीव्ही स्क्रीनवरती, मोबाईल स्क्रीनवरती या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. आणि या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आपण पाहतोय की हे आमचे मान्यवर आता या स्पर्धेला जुडले गेलेत. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट होत आहेत. सातत्याने चुका करताना आपल्याला हे यष्टीरक्षक पाहायला मिळत आहेत. सातत्याने होत असलेल्या या चुका संघाला अडचणीमध्ये आणू शकतात. गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र मिळत नाहीये. धाव जरूर येते. या धावेने मात्र धावफलक पुढे जात आहे. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात झाली आहे स्कोर कार्डवरती. आपण पाहतोय दोन्ही फलंदाज सातत्याने धावफलकावरती धावा गोळा करतायत. ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू लेग स्टिकला भरपूर लांबून फोडून जातोय. अवांतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. लख प्रकाश विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी एखादा मच्छर तिथून भरकटावा आणि तो देखील डोळ्याच्या समोर येईल एवढा लख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चारही बाजूला असलेली निखळ शांतता आणि समोर असलेलं हे लख प्रकाशित मैदान आणि त्याच्यावरती चाललेली क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक खेळाडूला आता वेळ लावून जाते. काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. एक देखणी क्रिकेटची स्पर्धा कशी असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहू शकतो. आणि बँगलोरमध्ये जेव्हा तानाजीभाऊ चव्हाण यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं होतं व्यासपीठावरती, तेव्हा त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की बँगलोर सारखी टुर्नामेंट राबवणं तेवढं सोपं नाहीये. कारण की त्या स्पर्धेमध्ये होत असलेल्या सर्व गोष्टींचा खर्च असेल किंवा प्रत्येक गोष्टीची इत्तमभूत पद्धतीने मांडणी असेल, वरच्या दर्जावरती केली जाते. परंतु या स्पर्धेने एक असा मेरिट सेट केलाय की ज्या स्पर्धेला पाहून आता आम्हाला प्रेरणा मिळाली आणि याच प्रेरणेमधून आम्ही देखील काहीतरी शिकतोय. आम्ही कुणाची बरोबरी नाही करत आहे किंवा आम्हाला कुणाच्या पुढे जायचं नाहीये, परंतु आम्हाला काहीतरी चांगलं करायचंय. या उद्देशाने आम्ही पुण्याला देखील एक स्पर्धा घेतोय आणि ती स्पर्धा पाहण्यासाठी आपण सर्वांनी या, हे जाहीर आव्हान केलं होतं. आणि हो यस, त्यांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानापेक्षा कित्येक तरी मोठं आयोजन आणि देखणं आयोजन आज पिंपरी चिंचवड गलाई बांधवांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मी नक्कीच प्रत्येक गलाई बांधवांचा धन्यवाद व्यक्त करतो. 4 धावा जरूर येतात स्कोर कार्डवरती. यस, आम्ही धावा अपडेट करू. स्कोर 4च्या बरोबर पुढे सरसावते, जाऊन थांबतंय. 17च्या घरामध्ये 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. ही स्पर्धा पार पाडत असताना फक्त आणि फक्त संघ मालकांचा धन्यवाद व्यक्त करून चालणार नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जे ऑफिशियल स्पॉन्सर होते, सकाळपासून आपण पाहतो की सातत्याने त्यांचा आपण नामघोष करत होतो, सातत्याने आपण त्यांचा धन्यवाद व्यक्त करत होतो. 2 ओव्हर झाले, 17 धावा धावफलकावरती आहेत. आपण सर्वांची नावं अगदी स्नेहाने, प्रेमाने आणि आदराने घेत होतो आणि हे सर्व चेहरे आपल्याला एक एक करून आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच्यामध्ये एक नाव आपल्याला आवर्जून पाहायला मिळालं, अर्थात मालोजी शेठ चव्हाण यांचं. कारण की या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमच्या हातामध्ये आलेला बॉल आणि त्या बॉलचे जर का स्पॉन्सर जर कोण असतील तर ते म्हणजे आमचे मालोजी साहेब, जे आता या स्पर्धेचा आनंद मैदानावरती बसून घेत आहेत. दिवसभर कामाचा ताण होता कदाचित, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीयेत, परंतु छोटा वेळ आमच्या मित्रांसाठी, थोडासा वेळ या स्पर्धेसाठी, आणि आज साहेब इथे उपस्थित झालेत. मी विनंती अशी करतो साहेबांना की साहेब, आज संध्याकाळी तर तुम्ही इथे आलात, आज रात्रीचा मुक्काम इथेच होऊ द्यात. उद्या सकाळपासून रात्रीपर्यंत स्पर्धा तुम्ही एन्जॉय करा आणि उद्याच्या रात्रीला आमची रजा घ्या. 18 धावा धावफलकावरती येतात. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच दादा गायकवाड. दादा दादागिरी करतील का? एक चांगला धाटणीचा खेळाडू आहे दादा गायकवाड.
यांनी देखील प्रचंड अशी मोठी मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. मी त्यांना अगदी जवळून पाहतोय सकाळपासून. पहिला बॉल पडल्यापासून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असतील, आमच्या ऑफिशियल्स बरोबर असतील, सातत्यानं ते वावरत आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे प्रत्येक गोष्टी प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतायत. प्रत्येक मॅच मी विनंती करेन प्रशांतजी गायकवाड साहेबांना आपण यायचंय. प्रशांतजी गायकवाड साहेब, मी विनंती करतो प्रशांतजी गायकवाड साहेब आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. तानाजी भाऊ तुमची आठवण काढतायत. प्रशांतजी गायकवाड. जाऊयात मॅचच्या दिशेने. दादा येतात गोलंदाजी मार्ग. हाफ ट्रॅकर होता, जागा बनवली. वेट अँड वॉचचं क्रिकेट. भरपूर लांब ठोकलाय, भरपूर लांब जाणारे चेंडू. मला आता असं वाटतं की चेंडू हा शोधून आणण्यासाठी एक नवीन फौज पाठवावी लागेल. चेंडू भरपूर लांब गेलाय, भरपूर धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. हाफ ट्रॅकर होता, जागा बनवली. त्याच्यानंतर फाईनला टार्गेट केलं गेलं. डीप मध्ये चेंडू सरसावतोय. 6 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि फलंदाज आपण पाहतोय की अजय केरिंग आता तुटून पडलेत. कौतुक करावं लागेल अजयजी यांचं. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विस्फोटक फलंदाज कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण इथं ते पेशकश करत असताना आपल्या टीमला निर्णायक धावा गोळा करतायत. अजून एक हॅप ट्रॅकर होता, परंतु यावेळेस चेंडूचा वेग हा थोडासा वाढवला गेलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. सिंगल जरूर मिळते. कधी सिंगल पाहायला मिळतात, कधी डबल पाहायला मिळतात, कधी मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात. षटकार चौकारांबरोबर आलेली ही सिंगल डबलची वर्णी धावफलकाला सातत्याने हलतं ठेवते. आणि याचमुळे की काय आपण पाहतोय की 26च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 5 धावा धावफलकावरती होत्या. विघ्नेश सूर्यवंशीने आपल्या टीमसाठी एक चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु मागील 2 षटकांमध्ये घडतंय काय तर धावफलकावरती या सातत्याने येणाऱ्या धावा टीम श्रीनाथ 11 साठी डोकेदुखी बनल्यात. 27 धावा येत आहेत धावफलकावरती. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. दोन्ही फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतात. विकेटवरती ते आता सेट झालेत आणि यावेळेस भरपूर लांब चेंडू जातोय सरळ आकाश गंगेमध्ये. हा येतोय दुसरा षटकार. फलंदाज अजय यांच्या बॅटीमधून. मिळतायत 7 चेंडूंचा सामना करत 20 धावांची बहारदार इनिंग अजय केरिंग यांनी साकारली. त्याचबरोबर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला गणेशजी जाधव 11 चेंडूंचा सामना करत 9 धावांचं शांत योगदान त्यांनी देखील दिलंय. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फाईनला टार्गेट केलं गेलंय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक 1 बाउंड चेंडूला गॅदर करतोय. फेकी केली गेलीये. 1 पैसा जास्त काही नाहीये. बघा आता अजय स्वतःवरती विश्वास दर्शवतोय. अजयने ओळखलंय की माझ्या बॅटिंगमधून आता धावा येत आहेत, मला लय पकडलीये. रन्स 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय यांच्या विरोधामध्ये टाकल्या गेलेला हा निर्धाव चेंडू यश यांचा कौतुक करेल. बघा यश विघ्नेश माफ करा विघ्नेश सूर्यवंशी पहिलं षटक 5 धावांचं टाकलं गेलं होतं आणि या षटकामध्ये देखील तोच कणखर बाणा आपल्याला पाहायला मिळतो. टिचून मारा करतायत. अजय जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बनलाय त्याला ते शांत ठेवतायत. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटीने चेंडूला ड्राईव्ह केला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. एके तिथे उपस्थित आहेत. बघा काय नाव ठेवले त्याने आपल्या जर्सीवरती, AK-47. एकेचा शॉर्ट फॉर्म मला बघावं लागेल. जर्सी नंबर 47 तर मला पाहायला मिळतोय, परंतु एकेचा शॉर्ट फॉर्म काय हा नक्की आकाश काळे 47. क्या बात आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आकाशजी काळे यांचं आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आतापर्यंत 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. विघ्नेश लाजवाब गोलंदाजीचा
मुजारा इथे पेशकश करतायत. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या खालती येतोय. जजमेंट थोडस बिघडतंय. बॅकअप चांगला आहे तिथे. अक्षय उपस्थित आहेत. नक्की यष्टीरक्षक आहे कुठे, नक्की यष्टीरक्षक कुठे आहे हा प्रश्न विघ्नेश देखील विचारतायत. 2 धावा येत आहेत. खेळमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक जण आता क्रिकेटचा आनंद घेतोय. प्रत्येकाची एक इच्छा असते की मी एकदा तरी टीव्ही स्क्रीनवरती आलो पाहिजे. मला खेळताना एकदा तरी मला स्वतःला टीव्हीवरती बघायचंय. या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ही संपूर्ण स्पर्धा निश्चित स्वरूपाने खेळताना प्रत्येक खेळाडू आता आनंदित झालाय. कारण की घरी गेल्यानंतर टीव्ही स्क्रीनवरती जेव्हा स्वतःची मॅच आपण चालू करू ना, त्यावेळेला एवढ्या चांगल्या मैदानावरती, एवढ्या चांगल्या लख्ख प्रकाशामध्ये आणि टीव्ही स्क्रीनवरती स्वतःला खेळताना पाहिल्यानंतर एक अभिमानाने ऊर भरून येतं. आणि भरपूर सारे असे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेची युट्यूबची लिंक आपल्या घरच्या मंडळींना पाठवली आहे, आपल्या पाहुण्या मंडळींना पाठवली आहे, आपल्या दुकानांमध्ये पाठवली आहेत, आपल्या गावाकडे पाठवली आहेत आणि प्रत्येकाने ती लिंक ओपन करून त्या खेळाडूची मॅच पाहिली आहे. त्यामुळे आता क्रिकेटचा स्तर हा खूप मोठा झालाय मित्रांनो. क्रिकेट आता फक्त आणि फक्त एका क्रिकेट प्रमाणे राहिलेलं नाहीये, तर आता याच्या कक्षा ह्या वाढल्यात, त्याचा स्तर वाढलाय, खेळाचा दर्जा वाढलाय. आधी मैत्रीपूर्व लढती व्हायच्या, आता क्रिकेट हे प्रोफेशनल झालंय. पहिले लेदर बॉल क्रिकेट हे फक्त प्रोफेशनल लेवलवरती खेळलं जायचं, परंतु आता टेनिस क्रिकेट याला सुगीचे दिवस आले आहेत. यावेळेस आपण पाहतोय झाडू शॉट खेळला गेलाय. बॅकवर्ड रिझन मध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा वेगाने कंप्लीट होतात. षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा फलकावरती आलेत. या षटकामध्ये आपण पाहतोय की विघ्नेश यांनी 8 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ विघ्नेश यांचा वैयक्तिक राहिलाय, त्याच्यामध्ये त्यांनी तब्बल 13 धावा खर्च केल्यात. 12 चेंडू टाकत 13 धावा खर्च करणं खूप चांगली गोलंदाजी विघ्नेश सूर्यवंशी यांची. 41 धावा, 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 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 मित्रांनो, वेग वाढवायचा आहे. प्लीज प्लीज प्लीज, वेळ कमी आपल्याकडे. विनंती करतोय मित्रांनो, प्लीज टीम मीटिंग नकोय. चला चला, थोडासा वेग वाढवा. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय की थोडासा उशीर होतोय आपल्याला. अशा प्रकारे वेळ दौडून चालणार नाहीये. नवीन गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. वेगवान गोलंदाजाचा वापर इथे केला गेलाय. आपण पाहतोय यश बॉलिंग मार्कवरती आलेत. पहिला चेंडू यश यांचा खूप वेगवान आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सिंगलने धावफलक आता या षटकामध्ये देखील सुरू झाले. 42 धावा, बिनबाद 42. एक चांगली सुरुवात, एक प्रफुल्लित करणारी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात तुमच्या संघाला एक चांगल्या धावफलकाकडे मूव्ह करण्यासाठी भाग पाडते आणि तेच पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो डील स्कूप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू संपर्कामध्ये आला होता, परंतु यष्टीरक्षक थोडासा बीट होतोय. 1 रन जरूर मिळतोय. आजच्या लॉट मधली 12वी मॅच आपण इथे एन्जॉय करतोय. आयोजकांनी निर्धार घेतलाय की आम्हाला किमान 15 मॅचेस इथे खेळवायचे आहेत. घड्याळीचे काटे सांगतात की 8:45 झालेत आणि इथून आमच्याकडे 2.5 ते 3 तासांचा अवधी आहे आणि या 2.5 ते 3 तासांच्या अवधीमध्ये आम्हाला अजून 3 मॅचेस काही करून कंप्लीट करायचे आहेत. चालू सामना आपण पाहतोय ओम साई हॉलमार्क अर्थात ओम साई 11 वर्सेस श्रीनाथ 11 या 2 टीमच्या दरम्यान चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ इथे आपण सर्वजण एन्जॉय करतोय. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज यश यांना आणलं गेलं. 3 चेंडू आतापर्यंत यश यांनी डिलिव्हर केलेत. 4 धावा खर्च केल्यात यश यांनी. राऊंड द विकेट. ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय क्षेत्रक्षेत्र तैनात. अजून एक कॅच सुटतोय. वारंवार श्रीनाथ 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून वारंवार या चुका होत आहेत आणि या चुका आता त्यांच्या गळ्याला कुठेतरी गळपेची करतायत की काय. 46 रन झालेत. 4 बॉल या षटकातले झालेत. 2 बॉल शेष.
बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची ते होते सांगता. आणि याच डॉट बॉलच्या बरोबरीने आपण पाहतोय की गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक आला नाहीये, हे चांगले संकेत आहेत. परंतु अजून देखील एक षटक येणं बाकी आहे. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहेत. गोलंदाज आपण यश यांना पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर करत असताना 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा बॉल, राऊंड द विकेट. खराब बॉल. वाईड +1, 2 धावा मिळत आहेत. अजय बघा, अजयला आता मोह आवरत नाहीये. अजयला स्ट्राईक घ्यायचे, अजयला बॅटिंग करायची, अजयला आता एन्जॉय करायचं आहे. हे रात्रीचं सत्र आणि अशा सत्रामध्ये बॅटिंग करण्याची मजाच एक वेगळी असते. अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल डिलिव्हर करण्यासाठी आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज यश यांनी. पहिल्या 5 बॉलमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या, परंतु शेवटचा एक बॉल टाकण्यासाठी आतापर्यंत त्यांनी 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे तुम्ही जे काय हासिल केले ते शेवटच्या बॉलसाठी तुम्ही राखून ठेवलं पाहिजे होतं. आता तुम्ही इथे धावा बहाल करताय. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत. शेवटचा बॉल डिलिव्हर होतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 50 धावा कंप्लीट होत आहेत ओम साई 11 संघाच्या. 50 कंप्लीट. तर फलंदाज इथे रिटायर्ड होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विशाल आहेत वाटतं. नवीन षटक, शेवटचा षटक पुल केला ऑन साइडला, भरपूर लांब मारलाय. एका हातामध्ये शक्तिमान आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश आलेत नवीन फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोअर फुटा चेंडू होता, मनगटाच्या साहाय्याने तटवला गेलाय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक पेक्षा जास्त काही नाहीये. बघा फलंदाज अजयने काय बॅटिंग केली आहे. या पूर्ण सत्रामध्ये अजय नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक चेंडूवरती तो धाव घेतोय, मोठे स्ट्रोक तो खेळतोय, धाव सातत्याने तो हलत ठेवतोय. आपल्या टीमची जी मस्ट रिक्वायरमेंट भूक आहे ना, म्हणजे धावा गोळा करणं, ती भूक तो मिटवतोय. आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय की वैयक्तिक 29 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अजय. प्रकाश 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 यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या डोक्यावरून हा स्क्वेअर कट दाखवत असताना स्टाईल, अंदाज, नजाकत, त्रिवेणी संगम. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय श्रीजी गोल्ड चौकार. चौकार पाहायला मिळाला. कम्मालीचा स्ट्रोक होता, ताकद, नजाकत सर्व काय आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळालं. 4 धावांची मोहर लावत असताना काय फाईन सुरुवात करतात प्रत्येक इनिंगला. असं आता वाटतंय की प्रकाश लवकर आले असते तर अजून जास्तीच्या धावा स्कोर कार्डवरती आल्या असत्या. परंतु असो, ढेरी सही दुरुस्त म्हणूयात. धावफलकाला वेग मिळतोय आणि टोटल स्कोर जर का सांगायचा म्हणला तर टोटलचा स्कोर जरूर आम्ही तुमच्यापर्यंत अपडेट करू. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आणि या नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करेन टीम स्पार्टन्स आणि स्वराज्य 11. एक मोठा सामना तुमच्या समोर येतोय मित्रांनो. अर्थात स्पार्टन्स बनाम स्वराज्य, 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. आजच्या रात्रीतला सर्वाधिक गरम मुकाबला. या गुलाबी थंडीमध्ये थंडी येणारा पुढचा सामना.
पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. 62 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 63 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलं. 62 धावा झालेल्या आहेत. 63 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलं. संघाचे संघनायक मनोजी यायचे आपण. तर यस, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. कितपत या संघाला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? सर टीम चांगली आहे. त्यांनी सुद्धा टीम एवढ्या लांबून आले त्यामुळे जिंकण्याचा प्रयत्न करतील, पण आम्ही त्यांना 50 ते 55 रनच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. निक पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळलाय ॲज अ ओपनर म्हणून, त्याच्याकडे कसं पाहताय तुम्ही? सर बॅट ओपनर आमचे तर दोन्ही चांगलेच आहे, पण पहिली मॅच असल्यामुळे थोडा त्यांना आम्ही स्लो खेळायला लावलेलं. पण ठीक आहे, चांगले खेळतील ते. ऑल द बेस्ट. थँक्यू मनोजजी. त्यांनी सांगितले तुम्हाला पहिली बॅटिंग करायचे. कुमारजी, कसं पाहताय ही मॅच, कारण की समोर एक मोठा संघ आहे? हो, नक्कीच मोठा संघ आहे. तिने आता सांगितलेलं आहे 50 ते 55 पर्यंत, तर आम्ही थोडंसं त्याच्यात एक 10 ते 15 रन ॲड करायचं कोशिश करणार आहे. तर फ्लड लाईट्समध्ये एवढं लख प्रकाशामध्ये एवढी चांगलं दर्जेदार आयोजन वाटतंय. कसं आता या प्रकाश लाईटीकडे तुम्ही या लाईट्सकडे कसं पाहताय? कसं आता फिलिंग वाटते तुम्हाला? असं वाटतंय आता कुठल्या तर मोठ्या म्हणजे स्टेडियममध्ये उभा आहे आणि खूप अशी मजा आहे. मस्त असा प्रकाश पडतोय, एकदम क्लीन बॉल, सगळे व्यवस्थित, क्लॅरिटी एकदम दिवसावाणी दिसते. चेतन थोडासा नाखुश आहे. चेतनला मी भरपूर मॅच पासून शांत पाहतोय. चेतन या मॅच मध्ये रंग दाखवेल का? सगळेच रंग दाखवाय आले आहेत, पण आता कोण कोण आता तिथं ग्राउंडवरती जाऊन बोलती, मला बी प्रश्नच असतो. हे होते आमचे कुमारजी सूर्यवंशी. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात.
श्रीकांत साहेब आमच्या बरोबर आहेत. थोडंसं श्रीकांत साहेबांबरोबर आपण बोलूयात. मॅच चालू होणार आहे, मॅच थांबणार नाहीये. श्रीकांतजी, सर्वप्रथम तुमचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, एवढं मोठं आयोजन, एवढी चांगली क्रिकेटची स्पर्धा, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? 2 शब्द. मराठी हो गोल्ड आणि सिल्वर मराठा हो गोल्ड सिल्वर कडून माझ्या मनापासून धन्यवाद आणि दोन्ही टीमला कॉंग्रॅच्युलेशन. स्पर्धेबद्दल 2 शब्द. कशी वाटली ही स्पर्धा? स्पर्धा चांगले आयोजन केलेले आहे आणि चांगले खेळाडू पण आलेले आहेत, बऱ्यापैकी चांगले खेळतील. तर धन्यवाद. हे होते आमचे श्रीकांत साहेब, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी आपली खूप महत्त्वाची भूमिका दर्शवली, खूप चांगले सहकार्य दिले. थोडंसं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की लाइनिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आपण ही मॅच थांबवली होती. कदाचित हे काम पण आता जवळजवळ संपलंय आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 62 राईट 62 62 धावा अंकित केल्या गेल्यात आणि 63 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. परंतु येणारा पुढचा सामना मित्रांनो तुमच्या सर्वांच्याच माहितीसाठी सांगू इच्छितो. 2 मोठे संघ, 2 प्रबळ दावेदार या संपूर्ण स्पर्धेतले एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत. अर्थातच एकीकडे पाहणार आहोत आपण मित्रांनो स्वराज्य 11 पुणे या संघाला आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत स्पार्टन्स 11 अर्थात बँगलोरच्या या संघाला. तर दुसऱ्या सत्राला देखील झालेली आहे सुरुवात. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्युत्तरादाखल ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहतोय अमर पाटील यांना आणि दुसरीकडे आपण पाहतोय फलंदाज अविनाश काळे यांना. पहिल्या सत्रामध्ये अमरकडून थोड्याशा चुका झाल्यात, क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा मिसफिल्डिंग्स आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाल्यात, परंतु त्याची परतफेड तो कशा प्रकारे करेल. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे, एक चांगला ओपनर म्हणून अमरकडे सातत्यानं पाहिलं जातं. 30 यार्डचं सर्कल कशा प्रकारे भेदायचं आणि एकंदरीत सांगायचं म्हटलं तर त्यांचे सहकारी मित्र त्यांना ऑफचा बेताज बादशाह म्हणतात. आणि हा बेताज बादशाह आता कशा प्रकारची फलंदाजी करेल. पहिले 2 षटकं भरपूर निर्णायक असणार आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जेवढ्या जास्तीच्या जास्त धावा गोळा करता येतील ना त्याच्यावरती फोकस करावा लागेल. AK-47 नाव आहे या खेळाडूचं जर्सीवरती आणि AK-47 अविनाश काळे AK-47 त्याला पेट नेम ठेवलं गेलं, परंतु हा AK-47 त्या प्रकारे धावा गोळा करणार का. पुल करत असताना ऑन साइडला मिडनच्या दिशेमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. काय वेगाने चेंडूवरती गेले. अजित यांना आपण पाहिलं, काय कमालीचं क्षेत्ररक्षण अजित यादव यांचं आपल्याला पाहायला मिळते. एवढ्या थंडीमध्ये एवढी चंचलता खूप कमी खेळाडूंमध्ये असते, परंतु जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता ना त्यावेळेला ऑटोमॅटिक तुम्ही चार्ज होऊन जाता. आणि एवढं चांगलं बहरदार आयोजन असेल तर प्रत्येक खेळाडूला ऑटोमॅटिकली एक वेगळं टॉनिक मिळतं जेव्हा तो पाय मैदानाच्या आतमध्ये ठेवतो. 3 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 63चा पाठलाग करायचा. इथून जर का सांगायचं म्हटलं तर अजून देखील 60 धावांची आवश्यकता असणार येणाऱ्या 31 चेंडूंमध्ये. लक्ष थोडंसं मोठं आहे. प्रति चेंडूच्या मागे जर का सांगायचं म्हटलं तर तुम्हाला 200चा स्ट्राईक रेट ठेवावा लागेल. प्रति षटकाच्या मागे तुम्हाला 12ची सरासरी ठेवावी लागेल. आणि ही सरासरी जर का राखायची असेल तर तुम्हाला एका षटकामध्ये किंबहुना एक मोठा स्ट्रोक खेळावाच लागेल. क्या बात आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण. चंचलता बघा, खारीची चंचलता अजितमध्ये आज मला जाणवते. काय क्षेत्ररक्षण दर्शवतायत, काय जज्बा वाढवतायत, काय खेळाडूंना प्रोत्साहन करतात. कॅप्टन कसा असावा ना याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज अजितजी यांनी दाखवलंय. त्यांचा ड्रेसिंग गेटअप असेल, त्यांचं मैदानाच्या आतमध्ये वावरणं असेल, त्यांचं प्रत्येक खेळाडू बरोबर बोलणं असेल, सर्व गोष्टी कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असंच म्हणावं लागेल. आणि 40+ ते खेळाडू आहेत, परंतु त्यांच्यामध्ये असलेली जी ऊर्जा आहे ना ती एखाद्या तरुणाला देखील लाजवेल. चला वेग वाढवायचा प्लीज प्लीज प्लीज. अजयजी विनंती करतो, अजयजी चला वेग वाढवा प्लीज प्लीज प्लीज, विनंती करतो मी. वेळ कमी आपल्याकडे. 9:04 झालेत. ही माहिती आमच्यापर्यंत आमचे हलगी मित्र पोहोचवत आहेत. संपूर्ण दिवसभर आपण पाहतोय की रणदिवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं आमचं मनोरंजन केलं. मी सर्वांना विनंती करतो की आमचे हलगी वादक अर्थात रणदिवे यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे, त्याला लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा. 10,000 त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि संपूर्ण पुण्यामध्ये त्यांच्या हलगीला सातत्याने मागणी असते. भरपूर व्यस्त शेड्यूल असतं रणदिवे यांचं. आणि अजून देखील आपण पाहतो की मोबाईलवरती उद्याच्या परवाच्या ऑर्डर्स ते घेत आहेत. एवढं व्यस्त शेड्यूल आहे त्यांचं.
चांगले वादक मंडळी आहेत. आपली संस्कृती काय आहे, आपला वारसा काय आहे, येणाऱ्या भविष्याला सांगणं देखील गरजेचं आहे. कारण की 21वे जगत चालू आहे, 21वे शतक चालू आहे, तंत्रज्ञानाचं हे युग आहे. डीजेच्या गाण्यांवरती थिरकणारी पिढी कुठेतरी आपल्या पारंपरिक वाद्यांना विसरते की काय. परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहतो की हे पारंपरिक वाद्य या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आठवण करून देते आपल्या संस्कृतीची. हलगी वादक बॅकफुटला जागा बनवली, हवेमध्ये चेंडू असणारे एका हातामध्ये कॅच टिपण्याचा प्रयत्न प्रकाशांच्या माध्यमातून जरूर केला गेला होता. चेंडू हातामधून निसटलाय, जीवनदान मिळतंय. फलंदाज अमर पाटील यांना जीवनदान मिळते, सॉरी माफ करा, अविनाश काळे यांना जीवनदान मिळते. स्ट्राईक रोटेट होते, सिंगल इथे येते. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अमर आपल्याला पाहायला मिळतात. जसं अमर आला ना, एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर बाहेर काढलाय. कारण की विरोधकांना देखील माहिती आहे की हा फलंदाज अगदी लेग स्टिकच्या बाहेरचा जरी बॉल असला तरी ऑफला खेळेल, एवढा त्याचा कॉन्फिडन्स आहे. ऑफ स्ट्राईक वरती बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अजय बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा इनसाइड एज घेतोय. हो का नाही, हो का नाही, हो का नाही, घेऊ का नको, घेऊ का नको, हा विचार करत असताना रोखलं गेले. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अजय केरिंग. गोलंदाजी शैली जर का सांगायची म्हणलं तर सुनील नारायणी यांची आठवण करून देते. अगदी शांत 5-6 पावलांची त्यांची धाव, चालतायत की पळतायत हाच प्रश्न बनतो. परंतु जेव्हा चेंडू रिलीज करतात हातामधून त्यावेळेला कोणता ब्रेक होईल, लेग होईल का ऑफ होईल, हा ठाव ठिकाणा त्यांना देखील माहित नाहीये. हवेमध्ये चेंडू असणारे, संधी निर्माण झाली आहे, परंतु खेळाडूच्या डोक्यावरून मस्तकावरती दिली आहे दस्तक, चेंडू फरार होते लॉंग ऑफच्या दिशेने. प्रेक्षकांमध्ये पाहुण्यांना दिली आहे मानवंदना. हा येतोय श्रीजी गोल्ड, दणदणीत चौकार. बघा पुन्हा एकदा जागा बनवली, बॅकफुट वरती गेले, लेग स्टिकच्या पाठीमागे जाऊन या चेंडूला टोलवलं सरळ मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेने. हा येतोय चौकार. 9 धावा फलकावरती 4 बॉल झाले, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. वेळ घेत आहेत थोडंसं गोलंदाज. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू ना गोलंदाजाला एक वेगळी ताकद देतो. ॲज अ बॉलर म्हणून एका गोलंदाजाचं एकच लक्ष असतं की मी फलंदाजाच्या बॅटला कशा प्रकारे बीट करू. आणि जेव्हा एखादा डॉट बॉल येतो ना त्यावेळेला नो डाऊट ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जाणवतो. आणि हाच कॉन्फिडन्स कदाचित मला इथे पाहायला मिळतोय गोलंदाज अजय यांच्या कर्वे. ओव्हर द विकेट अजय बॅकफुटला गेले, जागा बनवली पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये. तोच खेळाडू, तीच रिॲक्शन पाहायला मिळणार का. 1 बाउंड चेंडूला रोखले गेले. 2 धावा येत आहेत, 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावरती आल्यात. फलंदाज कुठलाही बाद नाहीये, हे चांगले संकेत आहेत. परंतु पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5.50च्या सरासरीने इथे धावा गोळा करणं म्हणजे गोलंदाजाने आता आपली किमिया दाखवली आहे. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर 2 ओव्हर होत आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती येत आहेत. घड्याळीचे काटे आम्हाला सांगतायत की 9:09 झालेत. सकाळी 9 वाजता मैदानावरती रिपोर्टिंग केलं होतं. 9:30ला पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता आणि जवळजवळ आपण पाहतो की 12 तास कधी संपले हे कळले देखील नाहीयेत. आणि प्रत्येक तास हा आठवणीतला राहिलाय. संपूर्ण दिवस आज क्रिकेट एन्जॉय करत असताना क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॉलर आपण पाहतो टीमचे कप्तान अजित यादव इथे आपल्या पाहायला मिळत आहेत. राटम ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या हिश्याकडून 10 ते 12 पावलांची धाव. समोर आपण पाहतोय फलंदाज AK-47 अक्षय. ओव्हर पिच बॉल होता, लॉफ केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने नक्की करायला काय पाहिजे होतं आणि केलंय काय. नाखुश असतील कप्तान, कॅच बनू शकला असता परंतु इथे जोखीम स्वीकारलीच नाहीये. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चौकार.
अजित थोडेसे नाखुश आहेत. विकेट बनू शकली असते, कॅच कंप्लीट होऊ शकला असता, प्रयत्न करणं गरजेचं होतं. थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळाले, थोडेसे हतबल आपल्याला पाहायला मिळाले. कदाचित त्यांनी ओळखलं होतं की हा चेंडू जर का मी रोखला तर 4 धावा मी माझ्या टीमसाठी रोखू शकतो, परंतु हाच निर्णय फसला आणि फलंदाजाला जीवनदान मिळते. 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. आता धावा फलकावरती धावा येऊ लागल्यात. जेव्हा तुम्ही फलंदाजाने एखादी संधी देताना त्या संधी मिळाल्यानंतर फलंदाज ऑटोमॅटिकली बूस्ट करतो स्वतःला आणि धावा फलकावरती धावा गोळा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. आणि आता अक्षय आपल्याला पाहायला मिळतो, जो अक्षय सिंगलची चाळ खेळत होता तो आता चौकार डबल्स मध्ये आलाय. पाडा आता वाढलाय. 1चा पाडा 2 मध्ये आलाय, 2चा पाडा आता 4च्या घरामध्ये आलाय की काय. ओव्हर द विकेट अजित पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडूला रोखलं जात आहे. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. अजित यादव यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये मिडऑफच्या दिशेने मिडऑनच्या दिशेने काय कमालीचं क्षेत्ररक्षण अजित यांचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता ते गोलंदाजी करतायत. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत वाटत नाही की त्यांची वय 40 प्लस आहे. सातत्याने तुमचा सराव असेल, सातत्याने तुम्ही जर का तुमच्या फिटनेसकडे लक्ष देत असाल आणि सातत्याने क्रिकेटच्या प्रती जर का तुमची आत्मीयता असेल तर या सर्व गोष्टी शक्य आहेत. डेडिकेशन, डिसिप्लिन आणि या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही हाताळता त्यावेळेला मात्र तुमच्यामध्ये अपसुकतेने एक चांगला खेळाडू म्हणून एक संधी उभी राहते. आणि या संधीचं सोनं केलं अजितजी यांनी. एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एका मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून संपूर्ण टीमला ओमसाई हॉलमार्क, ओमसाई 11 संघाला ते लीड करतायत. चांगली गोष्ट आहे. भरपूर सारे युवा वर्ग त्यांच्याच छत्रेछायेखाली या टीममध्ये परफॉर्म करतायत. त्या सर्वांसाठी तो एक मार्गदर्शक चेहरा म्हणून उभा राहतो. यावेळेस ऑन साइडला टप्पा पडलेला चेंडू पुल करत असताना सिंगल जरूर कंप्लीट केली जाते. दुसरीसाठी कॉल, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रनआउटची संधी, लाऊड कॉल दिला गेलाय. पंचांचा इशारा 3ऱ्या पंचांसाठी गेलाय. आता काम वाढलंय. 3ऱ्या पंचांना थोडासा जो विश्राम मिळाला होता आता तिथे त्यांना काम लावलं गेलंय. तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय. तर बघूयात काय घडतंय. एक शॉट साठी पण कॉल आलाय. अंपायर तुम्हाला 2 जागा चेक करायच्या आहेत. रनआउट नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती तुम्हाला शॉर्ट रन देखील चेक करायचे आहेत. दोन्ही गोष्टी चेक करायच्या आहेत. यस, शॉट आहे आणि नॉट आउट आहे. एक शॉट एक नॉट आउट म्हणजे सिंगल रन मिळेल फक्त. नाव बॅक टू द क्रिकेट. 20 धावा फलकावरती आल्यात. 5 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. अजितजी यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू वगळला तर उर्वरित 4 चेंडूंवरती फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवलंय. शेवटचा बॉल असणार त्यांच्या षटकातला आणि शेवटचा बॉलचा सामना करण्यासाठी समोर आपण पाहतोय AK-47. काय घडणार मित्रांनो? मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का? पुढून खेळायचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून स्क्वेअर कट करत असताना डीप मध्ये चेंडू सरसावतोय. हो यस, मोठा फटका पाहायला मिळेल. एकेला मिळाली आहे संधी, संधीचं केलंय सोनं. फरार होतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. संधी मिळते डीजेला एक सुमधुर संगीत वाजवण्याची.
मालोजी साहेबांच्या माध्यमातून 18 बॉल 39. तर आपण पाहतोय की मालोजी साहेबांची सेवा अजून देखील चालू आहे. 10 वाजलेत, दुकानं बंद झालेत, परंतु मालोजी साहेबांचं दुकान अद्याप देखील चालू आहे. अर्थातच आमच्यापर्यंत बॉल बॉक्स परत पोहोचवले गेलेत. शेवटचे अजून देखील 3 सामने बाकी आहेत आणि या 3 सामन्यांसाठी लागणारी चेंडूंची व्यवस्था देखील त्यांच्या माध्यमातून केली गेली. आज जर का सांगायचं म्हटलं तर मार्केट प्राइस 10x एका बॉलची किंमत 100 ते 120 रुपये. परंतु मालोजी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवढे बॉल लागतील तेवढे बॉल वापरा. सर्व बॉल माझ्या माध्यमातून या खेळाडूंना सुपूर्द करण्याचं काम माझं असेल. नक्कीच आपण साहेबांचा धन्यवाद व्यक्त करूयात, आभार व्यक्त करूयात. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व जेव्हा पाठीशी उभे राहतात त्यावेळेला निश्चित स्वरूपाने चांगल्या चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा, दर्जेदार क्रिकेटच्या स्पर्धा, चांगले चांगले खेळाडू यांच्यासाठी चांगले प्लॅटफॉर्म, व्यासपीठ ओपन होत असतात आणि तेच आज पुण्यामध्ये मला पाहायला मिळते. थोडंसं पुण्यापासून आपण लांब आहे, लोणावळ्यामध्ये खरं तर आपण आहोत, परंतु ही मॅच एन्जॉय करत असताना अप्रतिम अशी आठवण आज आम्ही शिदोरीमध्ये बांधतोय. उर्दू विकेट डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, मोठा स्ट्रोक हवेमध्ये, तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे उपस्थित आहे. यावेळी त्यांनी कॅच घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु प्रयत्न फसला. हाताला चेंडूने स्पर्श केला, कदाचित चेंडू हाताला लागलाय की काय जोरदार. कॅच हातामधून निसटतोय. प्रयत्न खूप चांगला केला होता, एफर्ट्स खूप चांगले आपल्याला पाहायला मिळाले. बघा, प्रत्येक संघामध्ये प्रत्येक खेळाडू प्रोफेशनल नाहीये. काही असे देखील खेळाडू आहेत जे फक्त आणि फक्त एक विरंगुळा म्हणून क्रिकेटकडे पाहत आहेत आणि अशांना देखील प्लॅटफॉर्म मिळालंय. आणि असे खेळाडू जेव्हा मैदानावरती येतात त्या वेळेला अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चुका होत असतात. बॅकफुटवरती गेले, जागा बनवली, हवेमध्ये स्ट्रोक खेळला, एक्स्ट्रा कव्हर मधून डीप मधून क्षेत्ररक्षक प्रकाश चेंडूवरती येतोय, अजून एक कॅच मिस होतोय. रनआउटची संधी, घडतंय काय, विकेटचं होतंय पतन. गोलंदाज आपण पाहतोय इथे खुश झालेत, महादेव मुळीक. तर लावा असे काहीतरी, अशा वेगळे गाणे लावा ज्याच्यामुळे थोडीशी एनर्जी मिळेल. आपल्याला पाहायला मिळते AK-47 अक्षय जर का मैदानाच्या आतमध्ये असता तर जरूर धावसंख्येला खूप वेगाने पाठलाग केला जाऊ शकला असता, परंतु दुर्दैवी घटना मैदानाच्या आतमध्ये घडते. फलंदाज होतात बाद, परंतु त्यानंतर महादेव मुळीक यांचा जो आनंद होता ना तो गगनाला सामावत नव्हता. महादेव मुळीक, चला मित्रांनो, वेग वाढवायचा आहे. डावखरा हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय. आबा आलेत नवीन फलंदाज. बघा, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकीशी झळ येते या हवेची आणि थंडी आता जाणवू लागली. अतिशय गुलाबी थंडी आता इथे जाणवू लागली. नशीब ही स्पर्धा जानेवारी मध्ये नव्हती. मला असं वाटतं की जर का जानेवारी फेब्रुवारी मध्ये असती तर पॅकअप झाला असता. तर षटकाचा होता खेळ समाप्त. थोड्याशा बाहेरच्या चर्चा देखील चालू आहेत, थोड्याशा क्रिकेटच्या देखील चर्चा चालू आहेत, कारण की सामना थोडासा एखादी आपल्याला पाहायला मिळतोय. जी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती की सामना कुठेतरी अटीतटीची लढत होती की काय, मोठे स्ट्रोक येतात की काय, दर्जेदार क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो की काय, परंतु सामना आपण पाहतो की थोडासा शांत पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती आलेत. समीकरण उरतंय 12 चेंडू 33 ची आवश्यकता असणार आहे. 12 बॉल 33 रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अमर पाटील यांना, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आबा यांना. पहिल्या मागील मॅच मध्ये आबा यांनी षटकार लगावले होते ऑन साइडला आणि तेच आबा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत. 12 बॉल 33 ची आवश्यकता आहे. पुढचा सामना, चला सज्ज राहायचं. टीम स्पार्टन्स 11 आणि टीम स्वराज्य 11.
बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज कुणाल यांना आणलं गेलंय. 30 सर्रार गोलंदाज आहेत, प्रचंड वेग त्यांच्याकडे. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी त्यांना सज्ज केले गेले. अमर पाटील थोडेसे इंजर्ड होत आहेत, रिटायर्ड हर्ट होत असताना आपण पाहतोय अमर यांना. नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चांगल्या धाटणीचा हा चांगला फलंदाज आहे आणि योग्य वेळेवरती हा मोहरा बाहेर काढला गेलाय. तर बघूयात हा मोहरा कशा प्रकारची कामगिरी करेल. चेंडू उर्वरित आहेत 11, आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी 33 धावांची. 33 रिक्वायर्ड इन 11 बॉल्स. थोडासा सामना आपण पाहतोय की गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकलेला आहे, परंतु 2-3 मोठे स्ट्रोक जर का आले तर या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल श्रीनाथ 11 संघ. स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. महादेव चेंडूवरती येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, परंतु सिंगलनी काय फरक पडणार नाहीये. बघा गोलंदाजी करणारा संघ अर्थातच ओम साई 11 यांना माहिती आहे विरोधकांना जर का शांत ठेवायचंय तर त्यांना षटकार चौकारापासून लांब ठेवा, उर्वरित काम बरोबर होणार आहे. आणि हीच रणनीती ते अपनावत असताना फलंदाजांना कुठल्याही प्रकारे संधी देत नाहीयेत. परंतु आबा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ना मित्रांनो, तोपर्यंत कदाचित मोठे स्ट्रोक येतील की काय, परंतु यावेळेस बॅटीचा थिकेज घेतोय. मोठा किनारा शिवत असताना चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यश प्राप्त होते गोलंदाजांना. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक क्षणावरती चेंडू आपल्या हातामध्ये घेतला. कुणाल यांनी आपला वेग दाखवत असताना बीट केले फलंदाजांना. आबासारखा मोठा अडथळा जो कधी आपल्यावरती कुरघोडी करू शकतो, दबाव बनवू शकतो, त्यांना दाखवला तंबूचा रस्ता. परिणामादाखल आपण पाहतो की निखळ शांतता श्रीनाथ 11 संघाच्या चंबूमध्ये पाहायला मिळते. ओम साई 11 संघ आता आपली ताकद दाखवतोय गोलंदाजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये अजयने काय बॅटिंग केली, परंतु यावेळेस ब्लॉक होलचा मारा. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय होते. बॅक टू बॅक दुसरा तर जरूर आपण इथे पाहतोय की पहिले 2 चेंडू आणि माफ करा मागील 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती फलंदाज बाद केलेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज आहे कुणाल. कुणाल हॅट्रिक कंप्लीट करणार का? प्लीज 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 विनंती असेल, चला फलंदाज आपण लवकर जायचंय, वेळ कमी आपल्याकडे मित्रांनो. यश आलेत नवीन फलंदाज. तर काय घडते मैदानाच्या आतमध्ये, कुणाल आहेत हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. या संपूर्ण स्पर्धेतली पहिली हॅट्रिक कंप्लीट करत असताना हा विक्रम आपल्या नावावरती लिहितील का? भारतीय संघासाठी चेतन शर्मा हा पहिला गोलंदाज ठरला होता ज्याने भारतीय संघासाठी ओडीआय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा हॅट्रिक कंप्लीट केली होती. तीच आठवण पुन्हा एकदा जागी केली गोलंदाज कुणाल यांनी. हॅट्रिक कंप्लीट होणार का? हो 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 हो, काय प्रयत्न आहे, काय जबरदस्त एफर्ट आहे.
जर का ही कॅच कंप्लीट झाली असती ना, या संपूर्ण स्पर्धेतली सर्वात देखणी कॅच झाली असती. काय एफर्ट्स आहेत महादेव मुळीक, कौतुक करावं लागेल. माफ करा गणेश गणेश जबरदस्त जबरदस्त स्कोर होतोय. स्कोर कार्ड वरती 33. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 30 रन पाहिजेत. 6 बॉल 30. 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता असणार आहे. नक्कीच आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता मागील चेंडूवरती कशा प्रकारे एफर्ट दर्शवला गेला होता. हो 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 हो, क्या बात आहे, क्या बात आहे. लाजवाब कामगिरी आमच्या कॅमेरामॅनची देखील पाहायला मिळते. काय जबरदस्त एफर्ट आहेत. जबरदस्त जबरदस्त. मी गणेशला एवढंच म्हणेन की गणेश आज घरी गेलास की पहिले tenniscricket.in YouTube वरती पेज ओपन कर, हे सेशन रेकॉर्ड कर, स्टेटसला ठेव, इन्स्टाच्या स्टोरीला ठेव, कळू दे जगाला की तुझं क्षेत्ररक्षण काय आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 30 धावांची आवश्यकता असणार आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो की गोलंदाज प्रकाश आलेत. पहिल्या चेंडू प्रकाशांचा सिंगल येते. चला पुढील सामना टीम स्वराज्य 11 आणि टीम स्पार्टन्स सज्ज राहायचं. आपण स्वराज्य 11 संघाने सांगितलंय आम्ही गोलंदाजी करणार आहोत, तर टीम स्पार्टन्स आपली ओपनिंग पेअर घेऊन आपण देखील रेडी राहायचंय. मोठी मॅच, मोठा सामना आपल्या सर्वांच्या समोर येतोय मित्रांनो. एक अफलातून सामना आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. मी सर्वांनाच विनंती करतो की येणारा पुढचा सामना आपण सर्वांनी शेवटच्या बॉल पर्यंत पाहत राहा. दोन मोठे संघ, दोन मोठी स्टार कास्ट, दोन प्रबळ दावेदार एकमेकांच्या विरोधामध्ये. दोघांच्या नावावरती एक एक विजय इथे नोंदवला गेलाय. लीग स्टेजमध्ये 3-3 सामने तुम्हाला खेळायची संधी मिळणार आहे. त्या 3-3 सामन्यांमध्ये जर का तुम्ही 2 सामने जिंकलात तर या स्पर्धेतलं तुमचं स्थान हे सुनिश्चित होतं. परंतु त्यामध्ये देखील एक किचकटपणा आहे. जर तुमच्या लीग स्टेजमध्ये अजून 2-2 वाले असतील तर रन रेट प्रश्नाचं उत्तर ठरणार आहे. त्यामुळे मॅच खेळत असताना जरी पराभव वाट्याला आला तरी देखील तो किती डिफरन्सने आला पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. जवळजवळ आपण पाहतोय सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय ओम साई 11 या संघाने. परंतु प्रयत्न जिकरीचे केले जातात. हवेमध्ये असणारे अजित चेंडूच्या खालती आहेत. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, कौतुक करावं लागेल.